आज आपण MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट कशी बनवायची ते शिकणार आहे. MS आउटलुक मी सुरू केलेलं आहे. अपॉइंटमेंट बनवण्यासाठी न्यू आयटम अपॉइंटमेंट हे ऑप्शन आपल्याला घ्यायचं असतं. आता अपॉइंटमेंट ऑप्शन घेतल्यानंतर वरती एक फॉर्म आपल्याला ओपन झालेला दिसेल. त्याच्यामध्ये टायटल बारला आपल्याला अपॉइंटमेंट असं शीर्षक दिसेल. इथे मीटिंग विथ टीचर या नावाची आपण अपॉइंटमेंट तयार करतोय. लोकेशन आपण याचं कॉलेज ठेवतोय आणि ज्या तारखेची आपल्याला अपॉइंटमेंट पाहिजे, आजची 16 तारीख आहे, मी उद्याच्या 17 तारखेचा अपॉइंटमेंट घेतोय दुपारी 12:30 वाजता आणि मी याला सेव्ह अँड क्लोज करतोय. तर अशी आपण एक अपॉइंटमेंट तयार करू शकतो. अपॉइंटमेंट तयार झालेले अपॉइंटमेंट हे आपल्याला कॅलेंडरमध्ये दिसत असतात. कॅलेंडरवर जर क्लिक केलं आपण, कॅलेंडरमध्ये आजची 16 तारीख आहे, उद्याच्या तारखेला आपण 17 तारखेला आपण ती अपॉइंटमेंट बनवलेली होती, ती आपल्याला इथे दिसते. मीटिंग विथ टीचर 12:30 वाजता. उद्याच्या तारखेमध्ये मी आणखी एक अपॉइंटमेंट घेतलेली आहे, ती 9:30 वाजलेला आहे, ब्रेकफास्ट ऑफिसमध्ये. तर अशा अपॉइंटमेंट आपण तयार करू शकतो. अपॉइंटमेंटसाठी आपल्याला इथे न्यू आयटम अपॉइंटमेंट हे ऑप्शन घ्यायचं आहे. आता मी आणखी एक अपॉइंटमेंट तयार करतो, मीटिंग विथ स्टुडंट. लोकेशन मी याला कॉलेज ठेवतो. उद्या 17 तारखेला ही अपॉइंटमेंट घेतोय मी आणि दुपारी 1:30 वाजताची अपॉइंटमेंट घेतोय मी. इथून 1:30 वाजताचा टाईम घेतला मी आणि मला सेव्ह अँड क्लोज केलं. तर तयार झालेली अपॉइंटमेंट ही आपल्याला कॅलेंडरमध्ये दिसेल. कॅलेंडरमध्ये जर मी उद्याची तारीख घेतली तर उद्याच्या तारखेमध्ये आता 3 अपॉइंटमेंट झालेल्या आपल्याला दिसतात. आता एक असतं रिकरिंग अपॉइंटमेंट. रिकरिंग अपॉइंटमेंट ही अशी एक अपॉइंटमेंट असते जी अपॉइंटमेंट वारंवार किंवा डेली बेसिसला घडत असते. फॉर अन एक्झाम्पल, मी इथे एक अपॉइंटमेंट बुक करतो, न्यू अपॉइंटमेंटमध्ये जाऊन अपॉइंटमेंट घेतो आणि इथे मी रिकरिंग अपॉइंटमेंट ती बुक करतोय. आता फॉर अन एक्झाम्पल, मी जर दर सॅटर्डेला टेम्पलला जात असेल संध्याकाळी 6:30 वाजता, तर मी तो टाईम इथे सेट करू शकतो. एव्हरी सॅटर्डे करतो मी इथे, याला ओके करतो आणि मी इथे लिहितोय की विजिट टू टेम्पल, लोकेशन टेम्पल. ठीक आहे. तर अशी अपॉइंटमेंट आपण जर सेट केली तर ती दर शनिवारी त्या टायमाला ती अपॉइंटमेंट बुक झालेली दिसेल. तो टाईम आपल्याला बिझी दाखवतो. फॉर अन एक्झाम्पल, आता ट्यूजडे, इथे आपण वेडनेसडे घेतो, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डेला ही अपॉइंटमेंट आपल्याला बुक झालेली दिसेल आणि ती दर सॅटर्डेला आपल्याला ती अपॉइंटमेंट बुक झालेली दिसेल. त्याला आपण रिकरिंग अपॉइंटमेंट म्हणतो. तर हे होतं अपॉइंटमेंट. थँक्यू.